नमस्कार मंडळी, मी काजल विटकर. आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये. मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजचा हा व्हिडिओ मकर राशीच्या सर्व प्रिय मंडळीबद्दल आहे. अत्यंत खास आणि महत्त्वपूर्ण आहे. आपल्या आयुष्यात अशी काही वळणे येतात जिथे अचानक सर्व काही सकारात्मक घडू लागते. असं म्हणतात ना, कर्मप्रधान विश्वरचना. आणि मकर राशीचे जातकांनो, तुम्ही तुमच्या कष्टाची जी शिदोरी जमा केली होती, आता त्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. आज आपण चर्चा करणार आहोत अशा एका जिथे मकर राशीच्या आयुष्यात भाग्याची कवाडे खऱ्या अर्थाने उघडणार आहे. केवळ राशी भविष्य नाही, तर एक मार्गदर्शन प्रवाह जो तुम्हाला तुमच्या आयुष्यात होणाऱ्या त्या मोठ्या बदलांची जाणीव करून देईल, ज्याची तुम्ही अनेक दिवसापासून वाट पाहत होता. जर तयार आहात ना तुमच्या नशिबाचा हा प्रवास जाणून घेण्यासाठी, चला तर मग सुरू करूया आजचा विशेष कार्यक्रम. आता आपण जाणून घेऊया की अशा विषयाकडे जो आपल्या सर्वांच्या आयुष्याचा कणा, आणि तो म्हणजे आपले करिअर. आर्थिक स्थिती. मकर राशीच्या जातकांसाठी आजचा हा काळ बदलण्याचा काळ ठरणार आहे. करिअर, नोकरी आणि व्यवसाय. नोकरी करणारे जे लोक अनेक दिवसापासून नोकरी वाढवतीची किंवा पगाराची वाढीची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी आता ग्रहाची स्थिती अत्यंत अनुकूल आहे. तुमच्या वरिष्ठाचे तुमच्या कामाकडे लक्ष जाईल आणि तुम्हाला मोठी जबाबदारी सोपवली जाईल. असे ऑफिसमधील जुन्या वादापासून आता सुटका मिळेल. व्यावसायिक. जर बिझनेस तुम्ही नवीन प्रकारचा करत असाल, व्यवसायाचा विचार करत असाल, तर हा काळ उत्तम आहे. ज्यांनी आधी गुंतवणूक करून ठेवली होती, त्यांना आता त्यातून परतावा मिळण्याचा सुरुवात होईल. तुमचा व्यावसायिक विस्तार करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ सुवर्ण संधीचा आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक स्थितीमध्ये केवळ उत्पन्नाचे मार्ग वाढणार, नवीन व तुमचे अडकलेले पैसे सुद्धा परत मिळणार. शक्यता दाट आणि नशिबाचे कवाडे उघडणार आहेत. याचा अर्थ असा आहे की अचानक होणारा धनलाभ किंवा नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होणे. गुंतवणूक. हा काळ दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी अतिशय शुभ, आणि घाईघाईने कोणताही निर्णय न घेता अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. मंडळी, लक्षात ठेवा, ग्राहक तुमच्या संधी देईल, पण त्यावर काम तुम्हाला करायचे आहे. नशीब तेव्हाच साथ देते जेव्हा तुम्ही कष्टाची तयारी ठेवता, आणि या काळात तुमच्या संयमाला फळ मिळणार आहे, आणि त्यामुळे कामात सतत सोडू नका. व्हिडिओमध्ये अधिक वेळ तुम्ही साथ आणि करिअर कोणत्या समस्याची सामना करत आहात तर कमेंटमध्ये सांगा, आपण त्यावर चर्चा करूया. तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत आहात तर का नक्की सांगा. पुढील भागासाठी सुचवणी. करिअर आणि आर्थिक गोष्टीनंतर तुमचे आरोग्य आणि व्यक्तिमत्व आयुष्य या भागाकडे वळू शकता. तुम्हाला या भागात आणखी काही विशिष्ट गोष्टी समाविष्ट करायच्या असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण वळूया अशा विषयाकडे जो आपल्याला मानसिक शांती देतो, ते म्हणजे आपले आरोग्य आणि आपले कुटुंब. करिअरच्या शर्यतीत आपण अनेकदा स्वतःच्या शरीराकडे आणि दुर्लक्ष करतो, पण आता वेळ आणि आरोग्याला प्राधान्य देण्याची, आरोग्याकडे सकारात्मक ऊर्जेने भाग्याचे दार उघडायचे की त्याचा सर्वात पहिला परिणाम आपल्या मनावर होतो. तुमच्यातील उत्सव वाढेल आणि जुना मानसिक ताण कमी होईल. सावधगिरी करा. मकर राशीचे लोक सहसा पाठदुखी किंवा सांधेदुखीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. या काळात वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप यावर भर द्या. योगासने आणि प्राणायाम तुमच्यासाठी संजीवनी ठरेल. आहार आणि बाहेरचे आणि तेलकट पदार्थ टाळल्यास तुमची कार्यक्षमता दुप्पट होईल. कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्य. घरातील वातावरण. बऱ्याच काळापासून जर घरात काही वाद किंवा गैरसमज सुरू असतील तर आता ते मिटवण्याची वेळ आली आहे. कुटुंबातील सदस्यांची संवाद. साधा मोकळेपणाने बोला. तुमची एक गोष्ट पुढील कार घेण्याची व्यक्ती करण्यासाठी वातावरण आनंदी करा. नातेसंबंध. जोडीदारासोबत नाते अधिक घट्ट होईल. एकमेकांना समजून घेण्यासाठी हा उत्तम काळ आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर लग्नाचे प्रस्ताव किंवा नवीन नात्याची सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. मुलांचे आरोग्य आणि शिक्षण. जर तुमच्या घरात लहान मुले असतील तर त्यांचे शिक्षण प्रगतीबद्दल तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल.
त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मी काजल विटकर. मंडळी, लक्षात ठेवा, तुमचे कुटुंब हेच तुमचे सर्व मोठे समर्थ आहे. कामाच्या व्यापातून वेळ काढून त्यांच्यासाठी काहीतरी विशेष करा. जेव्हा तुमचे घर आनंदी असते तेव्हा बाहेरचे यश टिकून राहते. प्रत्यक्षात संवाद साधण्यासाठी प्रश्न: तुमच्या कुटुंबात सध्या आनंदाची कोणती बातमी अनपेक्षित आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण सर्वजण मिळून प्रार्थना सहभागी होऊया. तुम्ही आरोग्य सुधारण्यासाठी सध्या कोणते बदल करत आहात का? पुढील भागासाठी आरोग्य आणि कौटुंबिक गोष्टीवर आता आपण उपाय आणि मंत्र या सर्व महत्त्वाच्या भागाकडे वळणार आहोत. प्रशिक्त भागाची खूप उत्सुकतेने वाट पाहत असताना तुम्हाला यानंतर उपाय आणि मंत्र भागासाठी काही विशेष मंत्र किंवा पूजा विधी समाविष्ट करायच्या आहेत. आता आपण अशा एका टप्प्यावर आलो आहोत ज्याची वाट तुम्ही सगळेजण पाहत होता. मकर राशीवर शनिदेवाची विशेष कृपा असते. जेव्हा नशिबाची कवाडे उघडत असतात तेव्हा काही छोटे पण प्रभावी उपाय आपल्या जीवनात अडथळे दूर करून मार्ग सुलभ करतात. चला तर मग जाणून घेऊया मकर राशीच्या जातकांसाठी काही विशेष उपाय. 1. शनिचार्याची उपासना, शनिदेव आराधना. मकर राशीचा स्वामी शनिदेव आणि जलद होण्यासाठी शनिदेव दान. प्रत्येक शनिवारी आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना काळे उडीद, काळे तीळ किंवा लोखंडी वस्तूचे दान करा. पिंपळाची सेवा करा. शनिदेव संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि 7 प्रदक्षिणा घाला. यामुळे मानसिक आणि आर्थिक अडथळे दूर होतात. नकारात्मक दूर करून सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्यासाठी रोज सकाळी अंघोळीनंतर 108 वेळा या मंत्राचा जप करा. ओम शनिचाराय नमः. या मंत्राचा उच्चारामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. हनुमान चालीसाचे महत्त्व. मकर राशीच्या लोकांसाठी हनुमानजीची उपासना अत्यंत लाभदायक ठरते. प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसा पाठन करणं यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, कामात अडथळे दूर होतात. काही खास सवयी. अन्नदान शक्य असल्यास जर शनिवारी मुख्य प्राण्यांना किंवा पक्ष्यांना अन्न खाऊ घाला. सत्य आणि कष्ट शनिदेव कर्माचे फळ देणारे आहेत, त्यामुळे खोटे बोलणे टाळा आणि आपल्या कामात प्रामाणिकपणा राहा. जेवढी तुमची निष्ठा कामापुरती असेल तेवढं तुमच्या भाग्यात अधिक वेगाने धनप्राप्ती होईल. मंडळी, हे उपाय करत असताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा. भाग्याचे दार तेव्हाच उघडते जेव्हा तुमच्या मनातील शंकेचे दार बंद होते. हे उपाय कोणत्याही फळाची अपेक्षा न करता एक कर्तव्य म्हणून करा. तुम्हाला नक्की सकारात्मक परिणाम दिसू लागतील. प्रत्यक्षात संवाद साधण्यासाठी तुम्हाला हे उपाय कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि शनिदेवाय नमः असं लिहायला अजिबात विसरू नका. ओम नमः शिवाय लिहून तुमची श्रद्धा व्यक्त करा. त्यामुळे कमेंटमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. मंडळी, आजचा हा व्हिडिओ आपण पाहिले की मकर राशीच्या जीवनात अशा प्रकारे नशिबाची कवाडे उघडणार आहेत. पण आपण करिअरमधील वाढ, आर्थिक प्रगती, आरोग्य आणि कुटुंबातील आनंदाबाबत चर्चा केली. तसेच शनिदेवाच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्य कसे उजळून निघेल यासाठी छोटे पण प्रभावी उपाय आपण जाणून घेतले. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे तुमच्या आयुष्यातील या सुवर्ण संधीचा पूर्ण फायदा घ्या. येथे तुम्ही आधीच व्हिडिओवर आलेले किंवा अनेकांदा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची उत्तरे द्या. खूप जण विचारतात, उपाय किती दिवस करावे? याचे उत्तर कसे आहे? उपाय हे तुमच्या श्रद्धेवर आधारित आहे. हे उपाय हे तुमच्या श्रद्धेवर आधारित असून तुमच्या दैनंदिन जीवनात एक भाग बनवा. माझी नोकरी सुटली आहे, काय करू? घाबरू नका. गृहस्थी नवीन संधी घेऊन येते. सकारात्मक राहा आणि प्रयत्न चालू ठेवा. अनेक लोक विचारतात, राशी भविष्य खरे असते का? तर ज्योतिषशास्त्र हे एक मार्गदर्शन आहे. तुमच्या कष्टाचे फळ नक्कीच मिळते. ग्रह केवळ दिशा दाखवतात. निरोप आणि आव्हान. जाता जाता मला एकच सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यातील हा बदल खूप मोठा आहे. तुमची मेहनत आणि योग्य दिशा तुम्हाला यशाच्या शिखरावर नक्की नेईल. त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मला तुमचे अनुभव वाचायला खूप आवडतात.
तसे जर तुम्हाला हे राशी भविष्य आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मकर राशीचे मित्रमैत्रीसोबत तो नक्की शेअर करा. कारण हा व्हिडिओ लाईक करून शेअर केला तर जे कोणी मकर राशीचे असाल ते अजून आपल्या या काजल विटकर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी जेव्हा नवीन राशी भविष्य घेऊन येईल तेव्हा त्याची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर माझे चॅनलचे नाव स्वामी भक्ती शक्ती याला सबस्क्राईब करून ठेवा आणि मी काजल विटकर माझं नाव विसरू नका आणि कमेंटमध्ये काय तुमचे प्रश्न असतील ते मला तुम्ही विचारू शकता. आणि मी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते, पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्वी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सकारात्मक राहा. मंडळी, सर्वांना धन्यवाद आणि भेटू अशाच राशी भविष्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.